लंकेत केला तो आग्रगण्य सैन्यात त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणारा. राजाराम महाराज आता तुम्ही ऐका. त्या हनुमंताची कथा या ठिकाणी लंकेमध्ये आला. लंकेमध्ये किती केली ख्याती केली. सगळ्याचा प्रमुख त्या ठिकाणी कोण आहे? हनुमंत आहे. ऋषी रामायणी वीर सांगितले अति अपार. चुके न धरी मी विस्तार कथा फार वाढेल. या ठिकाणी भरपूर रामायणामध्ये किती रामायण आहेत सगळे. त्याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत. आपण तेवढा जर विस्तार जर करायचा म्हणलं तर कथा लांबेल. म्हणले वेळ जास्त होईल. कामातले लोक आलेले त्यांना मी सांगायला जास्त वेळ होईल. कटाळा येईल. असं नाही. शॉर्टकट मध्ये चालायचं म्हणजे मग काय होईल? वितर महावीराया रे कोणता लंकेशा. या ठिकाणी सांगू लागला ते मोठे हनुमंत वीर त्याच्यामध्ये आहेत. आणि ते सगळे वानर मंडळी त्यांच्या आधिपत्याखाली आहेत. त्यांचं सगळं ऐकतात आणि त्यांनी कार्य सांगितलेलं सगळे कार्य करतात. आणि हनुमंतापेक्षा मोठे मोठे ज्येष्ठ वानर त्याच्यामध्ये आहेत असं सांगू लागला. श्रीरामाचे प्रताप कोणी प्रबळ रावणा लागे कर्मळा जनक या ठिकाणी वानराचे त्या ठिकाणी सगळं जे काय मुख्य वानर त्यांचं सगळं ऐक गेल्या बरोबर राजा रावणाची तळमळ झाली. पण त्या ठिकाणी कशी झाली तळमळ? आता म्हणजे मी काही झालं तरी चितेला सोडणार नाही असा आता या ठिकाणी त्याची संख्या जर लावायला गेली गणित लावायला गेलं तर वेळ सध्या कमी पडले म्हणून सांगतात. आणि राजा रावण विचारतोय कोण कुणाचा वांदर आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाचा पुतण्या आहे, कुणाचा नातोय हे सगळं मला सांग बाबा. मुख्य ब्रह्मयाचा नातू अतिवळी बुद्धिवंत नाव त्याच्या जांबुवंत वृक्षनाथ अतिविख्यात रणयोधा. आता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी मुलगा सांगितला कोण? जानिवंत. आणि दुसरा मुलगा वृक्षराज. आणि असे त्या ठिकाणी मोठे मोठे वीरांचे त्या ठिकाणी बोली राजा रावणा पुढे सांगू सूर्याचा जेवणीच सुद्धा सुग्रीव राजा वीर विख्यात करावया राज्याचा घात लंकेत रूपाहे. त्या ठिकाणी सांगू लागले कुणाचा सुग्रीव राजा आणि अंगद असे त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये राजा रावणाला मान्य करता सगळी वानर मंडळी घेऊन येऊ लागले. अंगद राजा विख्यात धोका तोये शक्राचा नातू लंका उपरून नेवया शकतो काळ करतांतर एवढा. ते कोण म्हणले? अंगद कुणाचा नातू आहे त्या इंद्रदेवाचा. आणि ते म्हणले या ठिकाणी हे लंका उपटून येण्याकरता एवढा काळ करतांत खवळलेला आहे. धर्म तुझे नव्हे का तुम तुझी मुख दोघे विराती नेतक अत्यांतिक अंतकारण मारा. या ठिकाणी ती सगळी भरपूर माहिती सांगू लागला. सुशेल आणखी सुशेलाची त्या ठिकाणी जी आप्त आहेत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सगळी माहिती सांगू लागले. मुख दुर्मुख
मृत्यू पुत्र केवळ मृत्यूचा अवतार रणी मर्दिता नित्याचे रयात मूर्ख होणार आहे. त्यांच्या समोर कोण राहणार आहे? दुर्मुख दुर्मुख असे नाव आहेत त्या वानराचे. आणि ते मोठे मोठे वीर आहेत. या पर्वताला कर्तव्याला पांच घालायची ताकद त्यांची आहे. आणि त्यांच्या पुढे कोण उभा राहणार आहे असं त्या ठिकाणी शांतू नावाचा राजा रावला पुढे आणि पुत्राचे नाम दिलं त्या दिन वानर सैनापती तोये प्रबळ राक्षस पुढ मारावया.